वेट लॉस करण्यासाठी किंवा शुगर कंट्रोलमध्ये आणण्यासाठी कोणता एक्सरसाइज बेस्ट असेल हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला एपॉक इफेक्ट विषयी माहीत असणं गरजेचं आहे. एपॉक इफेक्ट म्हणजे एक्सेसिव्ह पोस्ट एक्सरसाइज ऑक्सिजन कन्झम्पशन. आपण 1-1.5 तासाचा जो व्यायामाचा सेशन करतो त्याच्यानंतर जवळपास 22 ते 23 तासापर्यंत आपल्याला शरीरात एक्सेसिव्ह ऑक्सिजनचं कन्झम्पशन होत राहतं. त्याच्यातच तुमच्या कॅलरीज बर्न होत राहतात आणि कॅलरीज बर्न होतात म्हणजे आपली शुगरही आपली बर्न होत राहते. याचाच अर्थ आपलं फॅट पर्सेंटेज कमी व्हायला आपल्याला मदत भेटू शकते. पण हा जो एपॉक इफेक्ट आहे हा सायकलिंग, रनिंग, जॉगिंग, वॉकिंग अशा प्रकारच्या एक्सरसाइजमध्ये खूप कमी प्रमाणात आढळून येतो. हा एपॉक इफेक्ट मॅक्झिमम प्रमाणात ज्यामध्ये आपण मसल्सला आपल्या चॅलेंज करायला लागतो म्हणजेच स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा रेजिस्टन्स ट्रेनिंग ज्याच्यामध्ये आपण डंबेलचे एक्सरसाइज असतील किंवा उठाबशा असतील किंवा जोर असतील किंवा आपण जिममध्ये जाऊन केलेला वर्कआउट याच्यामध्ये हा एपॉक इफेक्ट मॅक्झिमम दिसून येतो. त्यामुळे तुम्हाला डायबिटीस असेल किंवा तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली स्ट्रेंथ वर्कआउट किंवा रेजिस्टन्स ट्रेनिंग केली पाहिजे. सायकलिंग आणि रनिंग किंवा वॉकिंग याचे वेगळे बेनिफिट्स आहेत. मात्र तुम्ही डायबिटिक असाल किंवा तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही पहिला प्रेफरन्स स्ट्रेंथ ट्रेनिंगला दिला पाहिजे.